नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमाण घटत असताना धामणगावच्या सर्वज्ञ हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात 4 ते 5 यशस्वी प्रसूती, 3 वर्षात 80 ते 90 नैसर्गिक प्रसूती. सध्याच्या काळात सिझेरियन डिलिव्हरीचे प्रमाण वाढत असताना नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमाण तुलनेने कमी होताना दिसून येत आहे. मात्र धामणगाव शहरातील सर्वज्ञ हॉस्पिटल येथे नैसर्गिक प्रसूतीला प्राधान्य देत दर महिन्याला सरासरी 4 ते 5 नॉर्मल डिलिव्हरी यशस्वीपणे पार पाडण्यात येत असल्याने या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत माहिती देताना सर्वज्ञ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सविता मनीषा आपतुरकर यांनी विदर्भ टुडे न्यूजशी बोलताना सांगितले की गर्भवती महिलांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार प्रसूती सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन 2023 मध्ये रुग्णालयात डिलिव्हरीसाठी आवश्यक असलेल्या सेटअप सुरू करण्यात आला. प्रसूतीसाठी लागणारे आधुनिक उपकरणे, आवश्यक सुविधा तसेच अनुभवी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून ही सेवा सुरू करण्यात आली. ऑक्टोबर 2023 मध्ये सर्वज्ञ हॉस्पिटलमध्ये पहिली यशस्वी डिलिव्हरी पार पडली. त्यानंतर सातत्याने गर्भवती महिलांना योग्य मार्गदर्शन, नियमित आरोग्य तपासणी आणि प्रसूतीपूर्व काळजी देण्यात येत आहे. यामुळे अनेक महिलांना सुरक्षित व नैसर्गिक पद्धतीने प्रसूतीचा लाभ मिळत आहे. विशेष म्हणजे सध्या नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमाण घटत असतानाही मार्च महिन्यात 4 ते 5 यशस्वी नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आल्या असून रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सन 2023 पासून आतापर्यंत सर्वज्ञ हॉस्पिटलमध्ये एकूण 80 ते 90 नॉर्मल डिलिव्हरी यशस्वीपणे पार पडल्या असल्याची माहिती डॉक्टर सविता आपतुरकर यांनी दिली. दरम्यान रुग्णालयात नवजात बालकांची देखील विशेष काळजी घेतली जाते. डॉक्टर सविता आपतुरकर यांचे पती डॉक्टर मनीष आपतुरकर हे बालरोग तज्ज्ञ असल्यामुळे नवजात बाळांच्या आरोग्याची तज्ज्ञांची देखरेखीखाली योग्य काळजी घेतली जाते, असेही त्यांनी सांगितले. तसेच तालुका स्तरावर सर्वात कमी दरात आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हेच आम्हा पती पत्नीचे ध्येय आहे, असेही डॉक्टर सविता आपतुरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. या माध्यमातून धामणगाव शहरासह परिसरातील महिलांना विश्वासार्ह प्रसूती सेवा उपलब्ध होत असून नैसर्गिक प्रसूतीबाबत जनजागृती देखील होत आहे. आगामी काळात अधिकाधिक महिलांनी सुरक्षित व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नमस्कार. अपूर्वा जयस्वाल ही पेशंट माझ्याकडे 3 दिवसापूर्वी आलेली. त्यावेळी तिला फक्त थोडंफार दुखत आहे म्हणून ती माझ्याकडे आलेली, पण मी तिला परत पाठवलं हे म्हणून की अजून वेळ आहे, तुला पेन्स वगैरे अजून काही आहे नाही, आपण वाट बघूया. कदाचित जर तुला नैसर्गिकरित्या कळा आल्या तर नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस जास्त राहतील. पेशंटनी माझं ऐकलं, पेशंट घरी परत निघून गेली. 3 दिवसानंतर ती रात्री काल पेन्समध्ये परत आली. तिला खूप जास्त पेन्स तर नव्हत्या, पण पाणी जायला सुरुवात झाली होती. त्यानंतर मी तिला ॲडमिट केलं, इंजेक्टेबल्स वगैरे स्टार्ट केले, जेणेकरून ज्या तिला कळा आलेल्या होत्या त्या कळा वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला. सकाळी सुमारे 10च्या दरम्यान तिची डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी ही फार अतिशय छान झाली आहे. पेशंटने खूप चांगलं कोऑपरेट केलं. काही कॉम्प्लिकेशन्स उद्भवण्याची शक्यता असतानाही ही डिलिव्हरी व्यवस्थित पार पडण्यात आली आहे. आम्ही हा सेटअप सन 2023 एप्रिलमध्ये सुरू केला. सुरुवातीला 6 महिने तर आमच्याकडे डिलिव्हरीचं प्रमाण काहीच नव्हतं. म्हणजे ऑलमोस्ट एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत एक पण डिलिव्हरी नाही झाली. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पहिली डिलिव्हरी आमच्याकडे झाली. तेव्हापासून ऑलमोस्ट एव्हरी मंथली आमच्याकडे डिलिव्हरी सुरू आहे. पेशंटचा पण चांगला रिस्पॉन्स आहे. पेशंट आमच्यावर ट्रस्ट ठेवून आमच्यापर्यंत येत आहेत, कारण आताच्या ज्या काळात एवढं जास्त सिझरचं प्रमाण वाढलेलं आहे, त्या सिझरच्या वाढलेल्या प्रमाणातसुद्धा नॉर्मल डिलिव्हरीसाठी पेशंटची फार जास्त मानसिकता आहे. पेशंटची फार जास्त स्ट्रॉंग विलिंग होती. तिची खूप जास्त इच्छा होती की तिला नॉर्मलच डिलिव्हरी करायची आहे. तिने तसा प्रयत्नही केला आणि ती नॉर्मल डिलिव्हरी तिच्या कॉपरेशननी आणि आमच्या प्रयत्नांनी सक्सेसफुलपणे पार पडली. अशाही याच्या आधीही एक पिंपळखुट्याचा एक पेशंट आहे. त्यांची पण 4 किलोचं बच्चू, ते पण आम्ही नॉर्मली डिलिव्हर्ड केलेलं आहे आणि कॉम्प्लिकेशन्स आतापर्यंत तरी काही उद्भवलेले नाही आहेत. धन्यवाद. सगळ्यात मेन गोष्ट आमच्याच परिवारची दुसरं आहे. पहिला भाषेला एक मुलगी झाली आणि आता भाषेला मुलगी होत आहे. पहिल्या डिलिव्हरीला आम्हाला इथं अनुभव खूप चांगला आणला आहे. कारण पहिल्या वेळेस आम्हाला असं वाटलं नाही का बाई इथं इतकी छान डिलिव्हरी आणि नॉर्मलमध्ये व्यवस्था होणार म्हणून. पण पहिली डिलिव्हरी आमची इतकी व्यवस्थित आणि नॉर्मलमध्ये झाली तर का सिझरवाला पेशंट नॉर्मलमध्ये झालं आणि काहीच असं वाटलं नाही का बा इथं अमरावती किंवा आर्वीला किंवा बाहेरगावी जायची गरज आहे म्हणून आम्ही दुसरी डिलिव्हरी इथं मॅडमच्या याच्यावर भरोशावर ठेवून पूर्ण याने विश्वासाने आलो आणि सक्सेसफुल झालं आहे आमचं. इतका त्रास असून आम्हाला असं काहीच वाटलं नाही का बा आमची इथं इतकी नॉर्मल डिलिव्हरी आणि इतकी व्यवस्थित होणार म्हणून.
हमको ऐसा लगा नहीं कि नॉर्मल डिलीवरी होंगी, फिर भी मैडम ने हमको बहुत हिम्मत दी है और हमारी बेटी की इतनी अच्छी डिलीवरी मैडम ने ये इससे की है नॉर्मल जैसी। जो मैडम ने बोले थे कि सीरियस हो जाएंगी, ये सीजर होंगी, तो सीजर नहीं होने दिए मैडम ने, कि नॉर्मल किए। इतना अच्छा किए मैडम ने। और हमारी ये दूसरी बेटी है, पहली बेटी की अच्छी भी हुई और दूसरी भी अच्छी हुई। लास्ट वीकमध्ये